आला लक्षात? प्रमुख ते 13वे पंचमहाभूत तांबा यांच्या मार्फत शक्ती दैवत पृथ्वी पाठवतात मूळ शक्ती. त्याच्याबरोबर कालभैरवनाथांची एक शक्ती त्याच्या मागं त्रास कमी करण्यासाठी शक्ती दैवत पाठवतात. कोणाचा? तांबा यांच्या शक्ती दैवत म्हणजे प्रकाश किरणामार्फत. हा, सूर्याच्या डोक्यावर, हा म्हणजे सूर्याच्या वर 40% तेलाचा समुद्र असतो. सूर्याच्या वर जी मोकळी जागा आहे त्याच्या मोकळ्या जागेवर 40% तेलाचा समुद्र आहे. महास्फोटक तेल म्हणजे पेट्रोलपेक्षा कितीतरी पटीने मोठं तेल आहे. हा, 40% तेलाचा समुद्र आहे, 40% पाण्याचा समुद्र आहे. म्हणजे जी जागा आहे सूर्याच्या वर, इथं तेलाचा समुद्र आहे 40%, इथं पाण्याचा समुद्र आहे 40%, आणि मध्ये 20% मोकळी जागा आहे सूर्याच्या वर. हा, आलं का लक्षात? व फक्त 20% मोकळी जागा आहे. हा, तर सूर्याच्या वर एक सारखे तेल व पाणी घुसळल्या जात असते. तेल आणि पाणी एकामेकात घुसळतात. हा, व त्याचे प्रचंड प्रमाणात मोठे स्फोट होत असतात. सूर्याच्या वरती तेल आणि पाणी घुसळतं, मोठे स्फोट होतात त्याच्यातून. बरोबर? तर सूर्याच्या वर तेल व पाणी हे एक सारखे घुसवण्याचे कार्य, एकामेकात घुसवण्याचं कार्य, तसेच सूर्यावर एक सारखे प्रचंड स्फोट घडवण्याचं कार्य श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा हे करीत आहे. म्हणजे सूर्यावर तेल आणि पाणी एकत्र घुसवायचं काम 13वे पंचमहाभूत तांबा करतात, आणि ते त्याच्यामुळे काय होतं, मोठमोठे स्फोट होत आहेत त्या सूर्याच्या वर. तसेच सूर्यावर तेल व पाणी घुसळल्यामुळे जे तेल व पाणी हे जळत असतं. सूर्याच्या वरती एकामेकात घुसळल्यामुळे स्फोट होतात, ते तेल आणि पाणी जळतं. बरोबर आहे ना? व ते तेल व पाणी जळत असते व ते त्याचे तवंग म्हणजे त्या जळलेल्या तेलाचे तवंग म्हणजे कळतं ना, तेला आणि पाण्याचं वरती येते तेलाचं. हा, ते बघा तुम्ही चुलीवर करता, स्टोवर करता, ते तेलाचे तवंग पृथ्वीवर दुसरी वेगळी शक्ती पोहोचवत असते. म्हणजे दुसरी शक्ती ते तेल व पाणी पृथ्वीवर पोहोचवतात, नाही का? वरती स्फोट होतात, त्याच्यातून जे तवंग उठतं ते दुसरी शक्ती सूर्यावरून पृथ्वीवर पोहोचवते. हा, व ते तवंग पृथ्वीवर सर्वत्र पसरवत असते. ते तवंग पृथ्वीवर सर्वत्र पसरवतात ते. त्या तेल व पाणी एकत्रितपणे जळालेल्या तवंगास पृथ्वीवरील मानव हा पृथ्वीवर उगून पडला आहे असं समजतो. म्हणजे जे तेलाचे तवंग जे पृथ्वीवर सर्वत्र पसरतात, तर पृथ्वीवरचा माणूस काय समजतो? ऊन पडलंय. ते तेल आणि पाणी जळालेलं असतं ना, वाफ त्याची ती पृथ्वीवर पसरते, त्याला आपण काय म्हणतो? ऊन पडलंय. लय कडक ऊन पडलंय, ते ऊन पडलं असं आपण समजतं त्याला. श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा हे सूर्यावर एक सारखे महाप्रचंड स्फोट घडवून आणतात. सूर्याच्या वर एक सारखे महाप्रचंड स्फोट घडवून आणतात. त्या स्फोटामधून विषारी वायू, दूषित वायू हा बाहेर पडत असतो. त्या स्फोटामधून काय होतं? विषारी वायू, दूषित वायू हा बाहेर पडतो त्या स्फोटामधून. तो विषारी वायू, दूषित वायू असतो, तो वायू
त्रिप्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा हे त्या दूषित वायू विषारी वायूचे आकाशामध्ये ढग निर्माण होऊ देत नाही. हे विषारी वायू जो पसरतो, बरोबर आहे ना, ते दूषित वायू विषारी वायू हे जे आकाशात ढग बनवू देत नाही, ढग निर्माण होऊ देत नाहीत.